शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आले। दुष्काळाबाबतच्या सर्व उपाययोजना लागू करण्यात आल्या। त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि म्हणून आम्ही म्हटलं ही पद्धत नको, जुनी पद्धत बरोबर आहे, कारण पीक कापणी प्रयोगामुळे 100% पैसे मिळतात आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीकडे परत गेलेलो आहोत आणि त्या पद्धतीने विमा आम्ही देतो। सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय मोठी खुशखबर आता आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक दिवसापासून कित्येक वर्षापासून तुम्ही पीक विम्याची वाट बघत होता। पीक विमा आज येईल, पीक विमा उद्या येईल, परंतु आता महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट निर्णय जारी करण्यामध्ये आला आणि येत्या 5 तासामध्येच प्रत्येक पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार। आता शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये ठेवा, पात्र शब्द म्हणजे की असं होणार नाही की कमी शेतकऱ्याला पीक विमा मिळणार। जवळपास 90% शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा करण्यामध्ये येणार आहे। बघा, राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी पीक विम्याच्या बाबतीत आज सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली। तब्बल 16 जिल्ह्यामधील 10 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता पीक विम्याचा निधी जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। हो शेतकरी बांधवांनो, बघा, येत्या 5 तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये हेक्टरी 45,000 रुपयांपर्यंत रक्कम जमा होताना पाहायला मिळणार आहे। कारण की आज या ठिकाणी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। त्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यामध्ये आला की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करा। बघा, आज या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खऱ्या अर्थाने पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकता, तब्बल या ठिकाणी 16 जिल्ह्यांची यादी सरकारने आज लावली आहे। या 16 जिल्ह्यामधील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमवणार। आता पात्र म्हणल्यावर कर्जमाफीसारखं कमी शेतकऱ्याला पीक विमा मिळणार नाही, तर 90% जवळपास या ठिकाणी पात्र शेतकरी आहे अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, पेच हा आहे, या 16 जिल्ह्यामध्येच हा पीक विमा जमवणार। आता राहिलेल्या जिल्ह्यामध्ये पीक विमा कधी येणार, तर पुढील आठवड्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येणार। आज या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून 16 जिल्ह्यांचा नंबर लागला आहे। मग या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही ते तुम्ही चेक करून घ्यायचं आहे। बघा, पीक विम्याची दीर्घकाळ प्रतीक्षा करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। मागील काही वर्षापासून रखडलेल्या पीक विम्याचा शेवटचा टप्पा आज या ठिकाणी वितरित केला जात आहे आणि आज दुपारी देखील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा व्हायला सुरुवात करण्यामध्ये आली आहे। ज्या शेतकऱ्यांनी मागील काळामध्ये पीक विमा भरला होता त्यांच्या खात्यावर आज ही रक्कम कसलाही विना अवलंब जमा करण्यामध्ये येणार आहे। म्हणजे की लक्षामध्ये घ्या, कसलाही वेळ आता लागणार नाही। गेल्या कित्येक वर्षापासून तुम्ही प्रतीक्षा पाहिली होती, पीक विमा आज येईल, पीक विमा उद्या येईल, परंतु पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आला नव्हता। अखेर आता महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार या 2 सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि पीक विमा वाटपाला आता सुरुवात झाली। तर मग शेतकरी बांधवांनो, आता लक्षामध्ये घ्या, सुरुवातीला आपण या ठिकाणी जिल्ह्यांची यादी पाहून घेणार आहोत। जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ही बातमी ठरणार आहे। कारण की गेल्या कित्येक वर्षापासून शेतकऱ्यांनी पीक विम्याची वाट पाहिली होती, परंतु पीक विमा शेतकऱ्याला भेटला नव्हता। अखेर आता सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि आता या ठिकाणी प्रत्येक पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये त्यांच्या हक्काचा निधी जमा करण्यामध्ये येत आहे। सुरुवातीला आपण जिल्ह्यांची यादी या ठिकाणी पाहून घेत आहोत। शेतकरी बांधवांनो, यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही ते तुम्ही चेक करून घ्यायचं आहे। जर यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तर तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची ही बातमी ठरणार आहे। आता बघा, सरकारने जिल्ह्या ठिकाणी सांगितलं आहे, पुणे, नाशिक आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांबद्दल बोलूया। या जिल्ह्यामधील नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येत्या 5 तासामध्ये डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा करण्यामध्ये येणार आहे। जर तुम्ही या भागामधील शेतकरी असाल तर व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण अर्धवट माहिती हमखास धोक्याची असू शकते। आता शेतकरी बांधवांनो बघा, या ठिकाणी टोटल 16 जिल्ह्यांची यादी सरकारने सांगितली आणि यादी अतिशय महत्त्वाची आहे, कारण यादीमध्ये जर तुमचं नाव आलं तरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार।
सरकारच्या माध्यमातून यादीनुसारच वितरण होणार आणि डेबिट प्रक्रिया आज राबविली जाणार. हो शेतकरी बांधवांनो, डेबिटच्या माध्यमातून डायरेक्ट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खटाखट प्रकारे निधी जमा करण्यामध्ये येणार आहे. तर मग आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, बघा जर तुम्ही या जिल्ह्यामधील शेतकरी असाल तर व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघायचा आहे, कारण पिकानुसार मिळणारी रक्कम पुढे बदलणार देखील आहे. प्रत्येक पिकानुसार वेगवेगळी रक्कम मिळणार आहे. आता 45,000 रुपये असा पीक विमा मिळणार, परंतु जर तुमचे पीक वेगळे असेल तर रक्कम कमी देखील होऊ शकते आणि वाढू देखील शकते. मग कोणत्या पिकाला किती पीक विमा मिळणार हे देखील आपण आता पुढे पाहणारच आहोत. तर मग आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री बघा यांनी पीक विमा वाटपाच्या प्रक्रियेला आता अधिकृत अशी मंजुरी दिली आहे. काही तांत्रिक कारणामुळे हा निधी थांबवण्यामध्ये देखील आला होता, परंतु आता चिंता करण्यासारखं काही कारण नाही. सरकारने निधी तातडीने आदेश काढून सोडण्याच्या सूचना दिल्या आहे. येत्या 5 तासामध्ये 10 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकूण 3,178 कोटी रुपयांचा पीक विमा जमा केला जाणार आहे. स्वतः महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार, 2 सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला आणि शेतकरी बांधवांसाठी मोठी बातमी आता देण्यामध्ये आली. बघा आता आपण पिकानुसार मिळणाऱ्या रकमेचा विचार करूया शेतकरी बांधवांनो. बघा कोणत्या पिकाला किती निधी मिळणार हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. तर मग आता बघा शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही भात पिकासाठी आता पीक विमा घेण्याचा निर्णय घेतला असेल, बघा तुम्ही विचार करत असाल की आम्हाला पीक विमा मिळावा. जर तुमची भातशेती असेल तर या ठिकाणी तुम्हाला 50,000 रुपयांपर्यंत निधी मिळणार आहे. भात पीक बघा हे अतिशय महत्त्वाचं पीक आहे. या पिकामध्ये जास्त प्रोटीन असल्यामुळे हे पीक या ठिकाणी लागते. 50,000 रुपयांपर्यंत या ठिकाणी लाभ भात पिकासाठी सरकारने मंजूर केला. ज्या शेतकऱ्यांचे ज्वारी पिकाचे नुकसान झाले त्यांना मागील 3 वर्षाचे मिळून 33,000 रुपये असा पीक विमा दिला जाणार आहे. बाजरी पिकासाठी देखील 32,000 रुपये मदत आता थोड्याच वेळामध्ये अगदी काहीच तासामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये मिळणार आहे. हो शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे, कारण पिकानुसार वेगवेगळी रक्कम असणार आहे. बघा 45,000 रुपये मिळणार हे आपण सरासरी काढलं होतं. आता बघा शेतकरी बांधवांनो, यादी अतिशय महत्त्वाची आहे. यानंतर सोलापूर, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यामधील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दुपारपासूनच निधी वर्ग करायला सुरुवात सरकार करीत आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून या भागामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता मोठी रक्कम मिळताना दिसत आहे. त्यामुळे बँकांचे मेसेज तपासायला विसरू नका. आता शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, सरकारच्या माध्यमातून मेसेजसुद्धा सोडण्यामध्ये येणार आहे की तुमच्या खात्यामध्ये पीक विमा क्रेडिट झाला. हो शेतकरी बांधवांनो, आता जर तुम्ही या भागामधील शेतकरी असाल आणि जर तुम्ही मागील 3 वर्षामध्ये पीक विमा भरला असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी सरकारने दिली. त्यासोबत सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी देखील मोठी खुशखबर आहे, कारण त्यांना 55,000 रुपये हेक्टरी अशा प्रकारे पीक विमा देण्याचा निर्णय सरकारने घेतला. मग आता तुम्ही सोयाबीन लावली होती का? गेल्या 3 वर्षामध्ये जर कधी जरी तुम्ही सोयाबीन लावली असेल आणि पीक विमा भरला असेल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर सरकारने दिली. बघा तुम्हाला 55,000 रुपयांपर्यंत पीक विमा मिळणार. तसेच ज्या शेतकरी बांधवांनी कापूस लावला होता, कापूस उत्पादक शेतकऱ्याला जास्त निधी मिळणार आहे. 60,000 रुपये हेक्टरी मदत सरकारने जारी केली, ती आज तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार. त्यानंतर तूर पिकासाठी 47,000 रुपये हेक्टरी नुकसान भरपाई पीक विमा जमा करण्यामध्ये येणार. हो शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाची बातमी सरकारच्या माध्यमातून आता देण्यामध्ये आली आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येणार आहे. पुढील जिल्हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, यादीनुसारच या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये पीक विमा सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येणार आहे. तर मग आता लक्षपूर्वक बघा शेतकरी बांधवांनो, मराठवाड्यामधील यवतमाळ आणि परभणी या 2 जिल्ह्यामधील शेतकरी खूप दिवसापासून पीक विम्याची वाट बघत होते. अखेर त्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून आता देण्यामध्ये आले आणि आता येत्या 5 तासानंतर पैसे खात्यामध्ये डायरेक्ट जमा व्हायला
सुरुवात होणार आहे. तांत्रिक अडचणी आता दूर झाल्या असून बघा या जिल्ह्यामधील याद्या आता सरकारच्या माध्यमातून अधिकृतरित्या जारी करण्यामध्ये आल्या. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, या भागामधून जर तुम्ही आपला व्हिडिओ बघत असाल, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. तुमच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता प्रचंड मोठा कोट्यवधी निधी वितरित केला जात आहे. बघा तुमच्या खात्यामध्ये हा निधी येणार आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. कारण की शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक वर्षभरापासून तुम्ही वाट पाहिली आणि अखेर आता तुमचं फळ तुम्हाला मिळत आहे. बघा सरकारने मूग आणि उडीद पिकांच्या नुकसानीसाठी अनुक्रमे 28,000 आणि 25,000 रुपये हेक्टरी मदत मंजूर केल्याचं सध्या पाहायला मिळत आहे. मका पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्याला 36,000 रुपये आज येत्या 5 तासामध्ये आधार लिंक असलेल्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये ठेवा, केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रितपणे निर्णय घेतल्यामुळे शेतकरी वर्ग आता समाधानी दिसत आहे. कारण की बघा गेल्या 3 वर्षाचा पीक विमा आता एकत्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये मिळताना दिसत आहे. त्याचसोबत शेतकरी बांधवांनो, उत्तर महाराष्ट्रामधील बघा नंदुरबार आणि अकोला या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये देखील आज पीक विम्याचे वितरण केलं जात आहे. आणि शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आज सरकारने दिली. बघा त्यासोबत बीड आणि जालना बघा या जिल्ह्यामधील याद्या देखील सरकारने अधिकृतपणे लावले आहे. ज्या शेतकऱ्यांचे नाव यादीमध्ये आहे अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज रात्रीपर्यंत का होईना परंतु पीक विमा जमा करण्यामध्ये येणार आहे. सरकारने आता निर्णय जारी केला आणि शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर दिली. आता बघा या प्रक्रियेमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 75% सरसकट अग्रिम पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे. बघा जो काय या ठिकाणी 25% पीक विमा होता तो काही शेतकऱ्याला भेटला, काही शेतकऱ्याला भेटला नव्हता. परंतु आता चिंता करू नका. बघा दुसरा टप्पा म्हणजे की 75% पीक विमा शेतकरी बांधवांना रकमेनुसार बघा आता पिकानुसार देण्यामध्ये येत आहे. आता तुमचं पीक किती आहे, बघा तुमच्या किती पिकाचं नुकसान झालं, तुम्हाला शेत किती आहे याच्या आधारावर तुम्हाला पीक विमा देण्यामध्ये येत आहे. यादी अतिशय महत्त्वाची आहे शेतकरी बांधवांनो. बघा यादीमध्ये पुढील जिल्हा सरकारने सांगितला कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर आणि रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आज पीक विमा जमा होण्याची दाट शक्यता सूत्रांच्या माध्यमातून देखील वर्तवण्यामध्ये आली. येथील भात पिकासाठी सरकारने विशेष निधी मंजूर केला आहे. या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी त्यांचे आधार कार्ड बँकेला लिंक केलं की नाही याची खात्री करून घ्या. बघा कारण जर या ठिकाणी तुमचा जिल्ह्याचं नाव यादीमध्ये असेल आणि जर तुम्ही आधार लिंक केलं असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी ही नक्कीच ठरणार आहे. त्यासोबत शेतकरी बांधवांनो, पुढील जिल्हा सरकारने सांगितला लातूर आणि नांदेड बघा यांसारख्या दुष्काळी भागामध्ये राहणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी देखील हा विमा मोठा आधार ठरत आहे. मागील काळामध्ये पाऊस न पडल्यामुळे झालेल्या नुकसानीचा समावेश देखील या हप्त्यामध्ये करण्यामध्ये आला आहे. शेतकऱ्याला त्यांच्या नुकसानीनुसार 10 ते 40,000 ते 45,000 रुपये रक्कम येत्या 5 तासाच्या आतमध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे. सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि शेतकरी बांधवांनो, यादी अतिशय महत्त्वाची आहे. आता बघा विदर्भामधील चंद्रपूर, नागपूर आणि पश्चिम महाराष्ट्रामधील इतर तालुक्यांची माहिती आपण शेवटच्या टप्प्यामध्ये बघणार आहोत. राज्य सरकारने एकूण 3,178 कोटी रुपयाचा हा निधी दुसऱ्या टप्प्यासाठी मंजूर केला आहे. यामुळे लाखो शेतकरी कुटुंबाची आता आर्थिक चणचण दूर व्हायला मदत होणार आहे. शेतकरी बांधवांसाठी आज खुशखबर आली असं देखील आपण म्हणलं तरीच काहीच हरकत पडणार नाही. नैसर्गिक संकटांना तोंड देण्यासाठी ही मदत अत्यंत महत्त्वाची आहे. आज संध्याकाळपर्यंत का होईना बहुतांश पात्र शेतकरी बांधवांच्या मोबाईलमध्ये पैसे जमा झाल्याचे मेसेज येणार आहे. जे शेतकरी या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आहे त्यांच्यासाठी आजचा दिवस खूपच महत्त्वाचा आहे. हो शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी सरकारने आता दिली आहे. शेतकरी बांधवांनी कोणत्याही खोटी माहिती किंवा अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका. आपली यादी ग्रामपंचायतीत तपासा. आपण जी यादी सांगितली त्या यादीनुसारच पीक विमा येणार आहे.
त्यासोबत शेतकरी बांधवांनो एक विनंती आहे, जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलमध्ये व्हिजिट मारला असेल, पहिल्यांदा आपल्या चॅनलमध्ये आला असताल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण की बघा अशाच महत्त्वाच्या नवनवीन बातम्या तुम्हाला या आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येतात. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.